त्या भागातल्या जर नगरसेवकाला इकडनं निवडून दिलं तर तो पुढच्या भाग तुटल, तो इकडे कामं करल नाही करल. दुसऱ्या भागात आमची नावं गेलेली आहेत, म्हणजे आम्हाला दुसऱ्या भागात नावं नको आहेत, ह्याच भागात नावं पाहिजे. प्रशासकवाल्यांकडनं कामं व्हायची होत नाहीत, नगरसेवकाला आपण हक्कानं सांगू शकतो. कुठल्या पक्षाचा वगैरे असं असण्यापेक्षा काम होणं हे कधीही महत्त्वाचं असते आणि तो माणूस काम करतोय. त्यामुळं युतीचा नगरसेवक आता आला तर लईच चांगलं होईल, कारण वरती पण सत्ता युतीची आहे, त्यामुळे निधी ते मिळणं हा जास्त करून युतीच्या सरकारलाच मिळू शकतो. त्यामुळे आम्हाला तर नगरसेवकच पाहिजे आणि आम्हाला आदिल साहेबांसारखाच माणूस आम्हाला पाहिजे. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वत्र आपल्याला कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय वातावरण आपल्याला तापलेलं पाहायला मिळतंय आणि या अनुषंगानं बघायला गेलं तर महानगरपालिकेची निवडणूक ही अनेक वर्षांनी होते. मध्यंतरीच्या काळामध्ये महापालिकेवर प्रशासकाची सत्ता होती आणि जसं बघायला गेला तर शहराचा कितपत विकास झालाय, अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत, त्याचबरोबर प्रभाग नंबर 12 मध्ये सध्या काय सुरू आहे हे जाणून घेऊयात आपण प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांकडून. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, तर काय सध्या प्रभाग 12 मध्ये काय वातावरण आहे, की प्रशासक होते ते बरं होतं की नगरसेवक असायला हवे, काय वाटते? नगरसेवक हा पाहिजेच. आता नगरसेवक नसताना देखील फराज साहेबांनी की नाही चांगलं इथं काम केलेलं आहे आणि आम्हाला फराज साहेबच पाहिजेत. आणि इथं की नाही दुसऱ्या भागात आमची नावं गेलेली आहेत, म्हणजे आम्हाला दुसऱ्या भागात नावं नको आहेत, ह्याच भागात नावं पाहिजे आणि आमची मतं सगळी फराज साहेबांनाच असणार आहे ह्या भागातली. आता तसं बघायला गेलं तर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, या प्रभागाचा तसा विकास झालाय काय? फराज साहेब आल्यापासून झालेला आहे. आम्हाला पाण्याचा प्रश्न होता, पाण्याचा मोठा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, गटरीचं काम केलेलं आहे. आता ते दीपमाळ्याचं की नाही विस्तार हे जीर्णोद्धाराचं काम करणार आहेत. आणि कोरोनाच्या काळात स्वतः मला त्यांनी माझे मिस्टर कर्करोगानं आजार त्यांना होता, कोणी हात लावत नव्हतं त्यावेळेस. त्यांनी स्वतः आपल्या गाडीनं नेऊन त्यांनी औषधोपचार करून त्यांनी भरपूर आम्हाला मदत केलेली आहे. म्हणून आमचा तर मत की नाही फराज साहेबांनाच असणार आहे. नमस्कार. अनेक वर्षांनी सरजी निवडणुका होत आहेत, काय सध्या वातावरण आहे? तुम्हाला काय वाटते की प्रशासक बरं होतं की नगरसेवक असायला हवा? नगरसेवक असणं कधीही गरजेचं आहे, कारण भागातील समस्या जर सोडवायच्या झाल्या तर या ठिकाणी नगरसेवक असणं गरजेचं आहे. जे 10 वर्ष नगरसेवक नसतानाही या ठिकाणी मात्र आदिल फराज यांनी बरंचसं काम केलेलं आहे आणि ज्या मूलभूत सुविधा गरजा वगैरे ज्या प्रशासनाकडनं या ठिकाणी होणं गरजेच्या होत्या त्या झालेल्या नव्हत्या, पण त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्या ह्या मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण केलेले आहेत. नगरसेवक असावा असं आमचं म्हणणं. असायला हवा, निवडून येणारा नगरसेवक कसा असायला हवा असं वाटतं तुम्हाला? निवडून आलेला नगरसेवक हा भागाचा विकास करणारा असावा, कारण ज्या गोष्टीसाठी त्यांना निवडून दिलेलं असते ती गोष्ट त्यांनी त्या 5 वर्षामध्ये पूर्ण करणे गरजेचं असते. जे जनतेला दिलेला जे वचन असते ते पूर्ण करण्याची गरज असते आणि त्या दृष्टीनं जो व्यक्ती प्रयत्न करेल त्या व्यक्तीला नगरसेवक म्हणून निवडून दिलं जाते. कोणत्या पक्षाची सत्ता किंवा कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं वाटते? आमच्या भागामध्ये तरी आतापर्यंत आदिल फराज यांचंच वर्चस्व आहे आणि आता सुद्धा त्यांनीच निवडून यावं असं आम्हाला पण वाटते, कारण त्यांच्याकडून त्या गोष्टीची पूर्तता होते. कुठल्या पक्षाचा वगैरे असं असण्यापेक्षा काम होणं हे कधीही महत्त्वाचं असते आणि तो माणूस काम करतोय. त्यामुळं आम्हाला तरी वाटते की त्यांनी परत हे करावं. अनेक वर्षांनी काका महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, तर तुम्हाला काय वाटते की प्रशासकांची सत्ता बरी होती की नगरसेवक असायला हवा, काय सांगाल? नगरसेवक असायला पाहिजे. असं का वाटते? कामं होतात ना, हां कामं केली आहेत, कट्टीची सगळी कामं केली आहेत. या प्रभागाचा काय विकास झालाय का? या झाला की काय काय झालंय? रस्ता झाला, पाण्याची सोय झाली आहे. कसा असायला हवा नगरसेवक निवडून येणारा? अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, प्रशासकांची सत्ता महापालिकेवर होती, काय वाटते प्रशासक बरा होता की नगरसेवक असायला हवा? नगरसेवक पाहिजे. प्रशासकवाल्यांकडनं कामं व्हायची होत नाहीत, नगरसेवकाला आपण हक्कानं सांगू शकतो बाबा साहेब या आमच्या भागात हे प्रॉब्लेम आहे,
तो प्रॉब्लेम. आता गेल्या आमच्या भागात 25-30 वर्ष पाणीच नव्हतं. मग आदिल फराज साहेबांनी आपले गाडगे महाराज पुतळा तिथून डायरेक्ट मधून पदरच्या ह्यानं पाईपलाईन आणून आमच्या गल्लीत दिली. आमच्या गल्ली म्हणजे माझं हे स्वतःचं घर, आमच्या घरातल्या वहिनी वगैरे ह्या पण बाहेर पाणी भरायला लागायचं. आदिल फराज साहेबांनी आल्यापासून आमच्या घरातनी प्रत्येकाच्या घरात पाणी ही सुविधा अशी आहे की महत्त्वाची आहे. ती आदिल फराज साहेबांच्या माध्यमातून आमच्या गल्लीत पूर्ण आली. परत ह्या डीप माळीत आता त्यांनी काम करायला घेतली. तिकडे तुम्ही बघितलं तर त्या पडायला आलेल्या, तो दगड एखाद्या कोणा डोक्यात पडला तो माणूस मरणार. त्यांनी ते आता काम करायला घेतलं. परत हे सिमेंट कॉन्क्रीटचं गेले 25 वर्ष नव्हतं, माणसं पडायची हे ते काम आदिल फराज साहेबांनी केलं. हे काम केलं, आजूबाजूच्या भागातलं पण केलं. म्हणजे आदिल फराज म्हणजे आम्हाला साहेब नाही, आमचा एक मोठा भाऊ आहे असं आम्हाला वाटते. आणि कुणी आमच्या गल्लीतलं बारका मुलगा असो, वयस्कर लेडीज असो, त्यांना एक आपल्या घरचा असल्या टाईप फोन लावलेल्या दुसऱ्या मिनिटात त्यांचा माणूस तर येतोय किंवा ते काम लगेच ते पूर्ण होते. मग ती शाळेतली ॲडमिशन असतील काय असतील सगळ्या कामात ते करून टाकतात. म्हणजे माणसाला परत फोन करायला लावत नाहीत. आणि त्यामुळे आमच्यानी महत्त्वाची काय सूचना, आमची नावं गेली तिकडच्या भागात. त्या भागातल्या जर नगरसेवकाला इकडनं निवडून दिलं तर तो पुढच्या भाग तुटल, तो इकडं कामं करल नाही करल, आमचा भाग बेवारसा टाईप होणार, कोणी येणार नाही काय नाही. आता तुम्ही गटारी चेक करून बघा, स्वच्छ पाणी तुम्हाला दिसेल, सगळं क्लीन आहे त्यांचं. उद्या तो माणूस काम करेल नाही करेल, म्हणजे आमची जी गेलेली काही 600-700 नावं आहेत ती परत ह्या भागात घालावी, नाही तर आम्ही आंदोलन करीन किंवा रस्ता रोको वगैरे करीन. आम्हाला तो पर्याय नाही मग त्याशिवाय. तरुण म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय असणार आहे या वेळी नेमकी चुरस काय असणार आहे? आणि प्रशासक बरा होता की नगरसेवक असायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आम्हाला वाटते की नगरसेवकच असायला हवा, कारण नगरसेवक हा वैयक्तिक दखल आमच्या नागरिकांची घेतली जाते. आमचे वैयक्तिक प्रश्न असतील, प्रभागातले असतील, घरगुती असतील, तर तो नगरसेवक आम्हाला व्यक्तिगत येऊन त्याची दखल घेऊन त्याची व्यवस्था करून देत होतं. हल्ली आमच्याकडे सगळ्यात सुरुवातीला ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम होता, रस्त्याचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने व्यवस्थित सुरळीत लावून दिलेला आहे. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर देखील त्यांनी पहिल्या 4-5 महिन्यात देखील आम्हाला या सगळ्या गोष्टीचा प्रभागाचा विकास चांगला करून दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला तर नगरसेवकच पाहिजे आणि आम्हाला आदिल साहेबांसारखाच माणूस आम्हाला पाहिजे. जो या प्रभाग जो आहे हा नंबर 12 प्रभाग, त्याचा काय विकास झालाय का शाश्वतीचा? शाश्वतीचा नाही, 101% पण जास्त म्हणला तर काय हरकत नाही. या प्रभागाचा विकास त्यांनी आमच्या जरी परिसर हा पूर्वीपेक्षा तरी भरपूर त्यांनी विकास आम्हाला करून दिलेला आहे. प्रशासकांची सत्ता बरी होती की नगरसेवक पाहिजे, काय वाटते तुम्हाला? नगरसेवक पाहिजे, असं का वाटते? कारण की आमच्या कामात म्हणजे बाईंनी कामं भरपूर केल्यात बरं. आणि अनुभव आहे मला चांगला त्यांचा. म्हणजे फोन लावल्या लगेच आमच्या शब्दावर येतात ते. त्यामुळे आम्हाला पाहिजे म्हणजे नगरसेवक म्हणते ते या भागात. तसा प्रभागाचा विकास झालाय का या? 100% झाला. कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं तुम्हाला वाटते? भाजप. असं का वाटते? म्हणजे भाजपचं ते यायला पाहिजे असं मला वाटते. निवडणूक होत आहेत महानगरपालिकेच्या, प्रशासकांची सत्ता होती ते बरं होतं की नगरसेवक असायला हवा, काय वाटते? नगरसेवक असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर काय भागाचं काम करायचं असेल तर आपण त्या प्रशासकपर्यंत जाऊ शकत नाही. आपला नगरसेवक असला की आपण त्या नगरसेवकापर्यंत जाऊ शकतोय की बाबा आमचे हे काम आहे, ते बोलू शकतो आणि ते आपलं ते काम करू शकतात. एकंदरीत बघायला गेलं तर एक तरुण आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय नेमकं कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावं असं वाटते तुम्हाला? युतीचा नगरसेवक आता आला तर लईच चांगलं होईल, कारण वरती पण सत्ता युतीची आहे. त्यामुळे निधी ते मिळणं हा जास्त करून युतीच्या सरकारलाच मिळू शकते. काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत प्रभाग 12चे? आमच्या भागाचं तर सगळं भाईंनी जेवढं आम्ही त्यांना सांगितले तेवढं सगळं त्यांनी आम्हाला ते करून दिलेलं आहे. असे प्रलंबित असे काही प्रश्न आमचे नाही. ड्रेनेज लाईन केले, गटरीचं काम केले, कॉन्क्रिटीकरण केले, बाकीचे अजून आम्ही सांगितलेली कामं त्यांनी मंजूर त्यांनी दीपमाळीचे दिन केलेले. त्यामुळे असं आम्हाला काही ते प्रलंबित आहे असं काय नाही. तर आपण आता प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया, प्रभाग 12चा झालेला विकास, प्रशासकांच्या काळात झालेली विकास कामं, या सगळ्यांचा आपण विस्तृत आढावा घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. कॅमेरामन श्री कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.